झालं तर तुळजापूरची प्रतिकृती अगदी तसं म्हणता येणार नाही, पण त्याची प्रतिकृती इथे निर्माण करण्यात आलेली आहे। आणि मला ह्याच्यात कुठेही दगडाशिवाय काय म्हणजे पाषाणाशिवाय काहीच वापरलेलं आहे। म्हणजे पायऱ्यांपासून गर्भगृहातील देवी जिथे बसणार आहे ते सगळं पाषाणातनं त्याची निर्मिती झालेली। नंतर कळस सुद्धा पाषाणाचा आहे, म्हणजे कळस ज्याच्यावर बसणार आहे तिथपर्यंत पाषाण आहे। आता मला तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ते म्हणजे तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण द्यायचंय ते म्हणजे 29 तारखेला 4 वाजता ह्याच्यावरती कळस चढवण्यात येईल। त्याच्या आधी सकाळपासून त्या कळसाची पूजा करण्यात येईल। आता मंदिर तसं पूर्ण झालेलं नाही कारण का कळस नाही आहे। आता त्याच्यावरती कळस लावण्याची वेळ ही 29 तारखेला 4 वाजता मुहूर्त आहे। 4 वाजता एक ब्रह्मचारी त्या कळसाला घेऊन, मला माहित नाही त्याच्या मागचं विधिशास्त्र काय सांगतं, पण मला जे सांगितलं गेलं ते असं आहे की एक ब्रह्मचारी तो कळस घेऊन वरती जाईल आणि तो कळस तो ब्रह्मचारी त्या देवळाच्या म्हणजे त्या पूर्ण स्ट्रक्चरच्या वरती जिथे कळस बसायचा आहे तिथे ठेवेल। आणि मग सकाळी 30 तारखेला माननीय शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनी साहेब यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होईल 9:55 आणि हे मंदिर पूर्ण म्हणजे लोकांसाठी जनसामान्यांसाठी खुलं करण्यात येईल। या मंदिरावरती कोणाचाही ताबा नसेल। या मंदिराचा म्हणजे या मंदिराला कोणी प्रवेश करायचा कोणी हे त्याच्यावरती कुठलंही कोणाचंही बंधन नसेल। हे मंदिर सर्वसामान्यांच्या सेवेसाठी त्यांचं श्रद्धास्थान म्हणून पुढे आणण्यात येईल। यात एक मला मेन्शन करायचं आहे की आतापर्यंत ठाण्यात शहराची जी ओळख आहे तलावांचे शहर ही आता दुसरी ओळख म्हणून तुळजाभवानी मंदिराचे शहर म्हणून त्याची ओळख निर्माण होत आहे। अशी व्हावी, प्रति तुळजापूरची ओळख याला मिळावी अशी आमची आई भवानीच्या चरणी प्रार्थना पण असेल। कारण का शेवटी तुळजाभवानीचं वैशिष्ट्य काय तर तुळजाभवानी ही साक्षात शिवाजी महाराजांनी दर्शन घेतलेली देवी आहे। तिच्या पावन आशीर्वादानेच महाराजांनी राज्याची निर्मिती केली होती। मी स्वतः तुळजाभवानीचा मोठा भक्त आहे। फक्त मी ढोल ताशा वाजवून कुठे जात नाही। मी वर्षातनं 2-4 वेळा तुळजाभवानीला जातो। जे काही साग्र संगीत विधी करायचे असतात ते विधी करतो आणि परत येतो। आणि माझ्या मनात हे पूर्वीपासून होतं, लहानपणापासून होतं, जेव्हापासून मी राजकारणात आलेलो की अनेक मंदिर आपण बांधतो। आता मी खंडोबाचं मंदिर बांधलं, स्वामी समर्थांचं मठ बांधला, शंकर महाराजांचा मठ बांधला, पण मी कधीच देऊळ बांधून त्याची प्रसिद्धी याच्या मागे कधीही लागलो नाही। पण हे देवळाचं मी काय इतकं करतोय तर हे पहिलं देऊळ आहे जिथे अनधिकृत बांधकामाचा स्पर्श देखील नाही। म्हणजे जे साधारण लोक म्हणतात काय देऊळ ते बांधलं असेल रस्त्यावर, ते बांधलं असेल जमीन हडपून, नाही। ही त्याची सीसी आणि ही त्याची ओसी। ही सीसी ही ओसी महानगरपालिकेने सही करून दिलेली आमच्या हातात आहे। आणि म्हणूनच आज ही पत्रकार परिषद घेतली की पूर्णत्वाला गेलेल्या मंदिराचा ओसी आमच्या हातात आहे। त्यामुळे वापर परवाना ज्याला म्हणतो तो वापर परवाना आमच्या हातात आहे। आणि त्यामुळे 30 तारखेला जेव्हा आमचे श्रद्धास्थान, आमचे प्रेरणास्थान, आमचे भाग्यविधाते शरद पवार साहेब आणि आमच्या वहिनी साहेब जेव्हा हा देवळाचं लोकार्पण करतील तेव्हा हे सीसी आणि ओसी असलेलं मंदिर असेल। तेव्हा जे कोणी हे बघणार असतील त्या सगळ्यांना 30 तारखेला आपण लोकार्पण समारंभाला याच, पण संध्याकाळी 8 वाजता आपण महाआरती ठेवली आहे। या देशात शांतता नांदावी
हा देश सुजलाम सुफलाम व्हावा, या देशातली शेतकऱ्यांची संकट दूर व्हावीत, या देशातली बेरोजगारी दूर व्हावी, हा देश माझा देश विकसित व्हावा, या देशामध्ये निर्माण होत चाललेली द्वेषाची संस्कृती लुप्त व्हावी आणि आई भवानीच्या हातातला हा देश असाच पुढे जात राहावा, ह्याच्यासाठी महाआरती ठेवलेली आहे. त्या महाआरतीमध्ये आपण सगळ्यांनी सामील व्हावं. आपण लोकार्पण समारंभ 9:55 आहे, त्याच्यातही सामील व्हावं, महाआरतीतही सामील व्हावं आणि रात्री 10 नंतर इथे बहुजन संस्कृतीचा गोंधळ रात्रभर चालणार आहे. पारंपरिक गोंधळ जो असतो तो चालणार आहे, त्यालाही आपण उपस्थित राहावं अशी मी तुम्हा सगळ्यांना, जे जे कोणी हे बघतायत त्यांना विनम्र हात जोडून विनंती करतो. आणि आपण सगळ्यांनी या, हे आपलंच आहे असं समजून या, एवढीच या ठिकाणी विनंती.